बँकेच्या एटीएम मध्ये पैसे वाटप बँकेच्या एटीएम मध्ये पैसे वाटप चालू आहे। पैसे दिसतायत का? जबरदस्ती काय पण टाकतात। हे बघा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम मध्ये पैसे वाटप। पैसे दाखवा। ठाणे जिल्हा मध्यम मध्ये पैसे वाटप। के कहना है कि वहाँ पे पैसे बांटे जा रहे थे, इसलिए मैं आया हूँ। हम लोग इलेक्शन कमीशन को कंप्लेंट कर रहे हैं। हमारी कंप्लेंट अभी 5 मिनट में जा रही है। हम पुलिस स्टेशन में भी कंप्लेंट कर रहे हैं और ये हम पूरा सीसीटीवी फुटेज की मांग कर रहे हैं। ये जो पैसे वाटण्याचा व्हिडिओ म्हणजे आपल्याकडच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटण्याचा व्हिडिओ हा प्रवीण परवार यांच्याकडून व्हायरल करण्यात आलेला आहे। अशा वेळेस आपलं मत काय की आमचे जे उमेदवार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे 2014 मध्ये 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेत आणि 2019ला हे 3.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेत आणि आता त्यांची हॅट्रिक होणार आहे या लोकसभेमध्ये। तर अशा पद्धतीचे आमचे खासदार जे की विकास कामांवरती जे मतदान मागितलं आम्हाला पैसे वाटण्याची काही गरज नाही आहे आणि असा कुठला व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओच्या बाबतीत म्हणजे हे व्हायला पाहिजे, तिचं ते जे काय आहे ते उजागर व्हायला पाहिजे ना, ते खरं आहे की खोटं आहे ते। स्थानिक आमदारांचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही तपासणं खूप गरजेचं आहे इथल्या एटीएम। आमची पण हीच मागणी आहे की जर ते पैसे वाटत असतील तर सीसीटीव्ही फुटेज पाहून ते जे काही आहे त्याची शहनिशा होणं फार गरजेचं आहे आणि जे सत्य आहे ते समोर यायला पाहिजे। दादा काय वाटतं, मुंब्रा गाव विधानसभेमधून मतदार किती प्रकारे आपल्या शिवसेनेच्या आपल्या चिन्हाला मिळेल? ज्या पद्धतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी या कल्याण लोकसभेमध्ये आणि विशेष करून कळवा मुंब्रा आणि मुंब्रामध्ये जे विकास कामांच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये विशेष करून मुंब्र्यामध्ये जो निधी दिला आहे त्या निधीच्या माध्यमातून आज आम्ही म्हणजे मतदार राजाकडे गेलो आणि त्या विकास कामांवरती आम्ही मतदान मागितलं। तर आम्हाला कल्पना आहे की लोक आम्हाला मतदान करतील आणि एक चांगलं म्हणजे यापूर्वी जे कधीही मतदान झालेलं नव्हतं तसं मतदान या मतदानमध्ये होईल। आरोप लगाया जा रहा है कि पैसे बांटे जा रहे हैं, तो उसकी सच्चाई क्या है? वो सब झूठ है। हमारे को पैसे बांटने की कोई ज़रूरत नहीं, क्योंकि हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब 2014 में जीते थे 2.5 लाख की मार्जिन से, 2019 में 3.5 लाख की मार्जिन से जीते और इस बार वो हैट्रिक करने वाले हैं। तो हमको पैसे बांटने की ज़रूरत नहीं, हमने विकास कामों के ऊपर अपना वोट मांगा है और हमारे मुंब्रा के जो समझदार नागरिक है वो विकास काम के ऊपर वोट करेंगे। विधायक जितेंद्र अवार्ड भी आए थे, उनका कहना है कि एटीएम के साथ जो कैमरे लगे हैं वो भी तपासे जाएंगे, सीसीटीवी फुटेज ली जाएगी, आपके पैसे यहाँ पर बांटे जाएंगे। वो क्या मांगनी करते, हम बोलते हैं कि ऐसे जो कैमरे हैं वो कैमरों की तपासनी होनी चाहिए और उनकी जांच होनी चाहिए और जो सच्चाई है वो बाहर आना चाहिए।